नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कोरेगाव रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या 3 जणांना अटक. पोलीस कोठडीत रवानगी. कोरेगाव रेल्वे स्थानकावर गुरुवार रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरहून साताऱ्याकडे पॅसेंजर येण्याच्या वेळेत प्लॅटफॉर्मवर दारू पिण्याच्या कारणावरून लोहमार्ग पोलीस दलातील अंमलदार राजेंद्र शिंदे यांनी हटकल्याचा राग मनात धरून कोरेगाव कुमटे येथील 3 युवकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्यांनी पोबारा केला. या घटनेची माहिती समजताच कोरेगाव पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या. मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अंकित सातारा रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्र आहे. या दूरक्षेत्रामध्ये नेमणुकीस असलेले अंमलदार राजेंद्र शिंदे हे गुरुवार रात्री कोरेगाव रेल्वे स्थानकावर कोल्हापूर सातारा डेमू पॅसेंजर येण्याच्या वेळी गस्त घालत होते. त्यादरम्यान अंधाराचा फायदा घेऊन सोमनाथ दत्तात्रय घाडगे वय 28, रोहित साहेबराव तुपे वय 21, मूळ राहणार दातेवाडी तालुका खटाव सध्या दत्तनगर कोरेगाव व खुमटे येथील अक्षय महेंद्र लोहार वय 24 हे दारू पीत बसले होते. शिंदे यांनी तिघांना तुम्ही दारू पिऊ नका, तुम्ही इथून निघा असे म्हणताच तिघांनाही रागात चिडून जाऊन शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांना मारहाण केली. त्यानंतर तिघांनी तेथून पोबारा केला. रेल्वे स्थानकावरील अधिकारी व कर्मचारी तसेच लोहमार्ग पोलीस ठाण्यातून याबाबतची माहिती कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना देण्यात आली. बल्लाळ यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार समाधान शेळके, प्रमोद जाधव, गणेश शेळके यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना बरोबर घेत तातडीने शोध मोहीम घेतली. काही मिनिटांमध्ये त्यांनी तिघांचा माग काढत बेड्या ठोकल्या. तोपर्यंत रेल्वे स्थानकावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जखमी पोलीस अंमलदार राजेंद्र शिंदे यांना कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना सातारा येथे उपचारार्थ हलवण्यात आले. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी घटनेची माहिती सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर अधीक्षक आचल दलाल यांच्यासह पुणे लोहमार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी पावले टाकत गुन्हा दाखल केला. कोरेगाव पोलिसांच्या कामगिरीची स्वतः दखल घेत लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोशी स्वतः कोरेगाव पोलीस ठाण्यात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ कारवाई केल्याबद्दल पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ व पथकाचे अभिनंदन केले व त्यांच्यावर पाठीवर शाबासकीची थाप टाकली. लोहमार्ग पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत कोरेगाव पोलिसांकडून सोमनाथ घाडगे, रोहित तुपे व अक्षय लोहार यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कोरेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्तींनी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी सातारा लोहमार्ग पोलीस दूरक्षेत्र येथे तिघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.